आपकी जुबान हमारी आवाज, देखते रहिए मेरा उल्लास। आशान साहेब समोर शिवसेना जिंदाबाद। शिवसेना भारतीय जनता पार्टी भाजप शिवसेना युतीच्या भाजप शिवसेना वंचित केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे। माननीय या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार, त्याचबरोबर राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचं सरकार जे आहे सत्ता नगर महानगरपालिकेमध्ये जर आपण आकडे बघितले की इथे विरोध करायला विरोधक सुद्धा शिल्लक नाही, अशी परिस्थिती जी आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आहे। आज या ठिकाणी आनंद होतोय की आज माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये महापौर पदासाठी सौ निकम मॅडम आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी अमर लुंडजी हे दोन्ही जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याचे उमेदवार जे आहे हे या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, साई पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय और कोई बचा है क्या अपक्ष और जे काय अपक्ष, हे सगळे जे आहेत या सगळ्यांची सत्ता जी आहे ही या ठिकाणी बसलेली आहे। विरोधक जे आहे या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये जे आहे आता विरोध शिल्लक जे आहे ते राहिलेलं नाही। पूर्ण मॅन्डेट जे आहे हे या उल्हासनगर वासियांनी महायुतीला दिलेलं आहे, म्हणून आज महायुतीचे दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। येणाऱ्या 3 तारखेला या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये शिवसेनेचा महापौर बसेल आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर या ठिकाणी बसेल आणि भविष्यामध्ये चांगलं काम या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये ही दोन्ही मंडळी आणि त्याचबरोबर सगळे नगरसेवक जे आहे ते या ठिकाणी मिळून करतील। महापौर उपमहापौरचा फॉर्म्युला किती वर्षाला ठरलेला आहे? आता बघा, महापौर शिवसेनेचा झालेला आहे, उपमहापौर भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे। वरिष्ठ नेते शिंदे साहेब असतील किंवा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील, हे दोघं जे आहे हे किती वर्ष कोणाचा महापौर होईल, कुठल्या कमिटीज कोणाला मिळतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी ठरवतील। पण या ठिकाणी कोणाला किती वर्ष मिळेल त्यापेक्षा महायुती एकत्र मिळून काम करेल या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी, हे महत्वाचं आहे।